अजितदादा आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत, त्यांना डावकपट जमत नाही, त्यांना घेरणं सोपं आहे असं जर यांना वाटत असेल, मात्र घेरल्यानंतर पूर्वीचा काळ गेला की अभिमन्यू चक्रव्यूहात अडकवला, नंतर बाहेर निघता नाही आलं. आता हा अभिमन्यू बाहेर चक्रव्यूह भेदून कुरुक्षेत्राचं रणांगणसुद्धा मारून नेईल, हे यांना थांगपत्ता लागणार नाही. मात्र हा कुटील डाव आहे स्वतःच्याच सख्ख्या भावाला त्यांच्या विरुद्ध उभं करण्याचा आणि जाणीवपूर्वक द्विधा मनस्थिती संभ्रम निर्माण करण्याचा बारामतीकरांमध्ये हा प्रयत्न आहे. मात्र बारामतीकर खूप हुशार आहेत, खूप जागरूक आहेत. कोणी त्यांच्या पाठीशी सातत्यानं खंबीरपणे साथ दिली हे बारामतीकर जाणून आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या छोटेखानी सभेचा कुठलाही परिणाम होणार नाही. अजितदादा तिथे कायम त्यांचं वर्चस्व राहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आदरणीय सुनेत्रा वहिनी लोकसभा लाखोच्या मतानं जिंकतील. उलट अशा पद्धतीचं कट कारस्थान करून जनतेला डिवचण्याचा प्रकार जो केला जातो आहे तो जनतेच्या लक्षात आला. त्यामुळं त्याचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. साहेबांच्या सोबत तुम्ही आहात हे तुम्ही सांगता, हे भावनिक वातावरण तुम्ही तयार करताय. मात्र साहेबांच्या आजपर्यंतच्या मार्गदर्शनात दादा घडलेत ना. आजपर्यंत ज्या ज्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं, मग पुलोचं सरकार असेल, 2019ला प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीला पाठिंबा साहेबांनीच दिला होता ना. मग 2019ला भाजपनी पाठिंबा न मागता साहेब जर देऊ शकतात आणि आता जर अधिकृत भूमिका घेतली असेल तर मग आरोपीच्या पिंजऱ्यात अजितदादांना का उभं करायचं. त्याच्यामुळे हे भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठलाही फरक या भावनिक वातावरणाचा पडणार नाही. अजितदादांचा परिवार फक्त हा तेवढ्यापुरता नाही आहे. भले बाकीची लोकं त्यांच्या आईच्या पोटी जन्माला आले नसतील, आम्ही वैचारिक त्यांच्याशी बांधील आहोत. रक्ताचं पाणी करू, रात्रीचं दिवस करू. मात्र जर इतकीच प्रतिष्ठेची शीट तुम्ही करत असाल तर सुनेत्रा वहिनींचा विजय मात्र आम्ही खेचून आणू, एवढं मात्र या निमित्तानं सांगतो. मी तेच म्हणतोय की श्रीनिवास पवार साहेब आता अलीकडंच त्यांनी एंट्री केलेली आहे राजकारणामध्ये. इतके दिवस ते का बोलले नाहीत. आणि सातबारा त्यांच्या मालकीचा आहे, ज्येष्ठांच्या, ठीक आहे, मान्य असेल ना, पण कर्तृत्व तर लागतं ना. एखाद्याच्या वडिलाकडं 400 एकर शेती असेल, तो सातबारा वडिलांच्या नावावर असेल, पण ती मशागत करणारा जर तितका कॅपेबल असेल तरच त्या शेतीला अर्थ आहे. आणि पवारसाहेबांचा राजकीय वारसा, यशवंतरावांचा राजकीय वारसा अजितदादांनीच सांभाळला, हे श्रीनिवास पवारसाहेबांनी कबूल केलं पाहिजे. त्यामुळे असे भावनिक विषय छळून जाणीवपूर्वक द्विधा मनस्थिती निर्माण करण्यात काही अर्थ नाही. जनता हुशार आहे, लोकसभेचं रणांगण जवळ आहे. कुरुक्षेत्रावर ज्याप्रमाणे मी मग म्हटलं तसं अर्जुनाच्या भूमिकेत सुद्धा दादांना राहावं लागेल. मात्र सारथी ही जनता आहे. मग समोर द्रोणाचार्य असो, भीष्माचार्य असो, कृपाचार्य असो का आणखी कोणी शकुनी मामा असो, त्याचा निपात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.